कारण बांबू हा ऑक्सिजन देणारा हा वृक्ष आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनची पूर्तता बांबू करतो. कार्बन डायऑक्साईड जास्त शोषून घेतो. त्यामुळे गावकऱ्यांना देखील बांबूचं क्लस्टर करण्याचं प्राधान्य द्यावं अशासाठी आपण अनुदान पण देतो सरकारच्या वतीने आणि म्हणून ते देखील मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी सातारा पूर्ण जिल्ह्यामध्ये मला वाटतं की जे आपले कलेक्टर दुडी होते त्यांनी 10,000 हेक्टरचे लोकांचे कन्सेंट घेतले. मोठ्या प्रमाणात असं प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक राज्यामध्ये बांबूचं क्लस्टर झालं पाहिजे. बांबू हा खरं म्हणजे दुर्लक्षित होता, पण देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी बांबूचं महत्त्व आणि बांबूला प्राधान्य दिलं आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बांबूची शेती या ठिकाणी